आबा बघताय का सासू सुनेचं बॉन्डिंग. ते म्हणजे कालपर्यंत राणीच्या हातचं जेवण आवडत नव्हतं आईला आणि आज त्याच आईने राणीच्या हातचं जेवण मागितलंय. हो, लगेच कौतुक करू नकोस आणि नजर तर अजिबात लावू नकोस. हे सगळंच बदलायचं. बरं झालं बाई तेवढा बातीलास, नाही तर ती उर्मिला दुपारी पण तिनं बाहेरनं जेवण मागवलं होतं आणि मला म्हणते कशी पण हे सगळं मी घरातच बनवले. ते इतकं न कळायला मी काय मूर्ख आहे का? कधी एकदा जेवते ना घरचं असं झालंय. आता माझ्या खोलीत बसून गुपचूप खाते मी. हो हो, खाऊन घ्या पोटभर. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुणाला दिसायला नको हा डबा, नाही तर पकडले जाऊ आपण. नाही नाही. पण हा, अजून एक गोष्ट, जशी संधी मिळेल तसं विक्रांत सरांच्या खोलीत जा. आपलं काम पूर्ण करायचंय ना आपल्याला. हो जाते मी, पण सगळ्यात आधी मला त्या उर्मिलाला त्या खोलीच्या बाहेर काढावं लागेल. कारण ती काय, ती दिवसभर त्या रूम मध्येच पडून असते. जोपर्यंत ती बाहेर जात नाही तोपर्यंत काय मला पेपर शोधता येणार नाहीत. हा, पण ठीक आहे, मी करते तेवढं. हो हो, तुम्ही तर जमवायलाच सगळं. जर काही गडबड वाटली तर लगेच आम्हाला कळवा. हा हो बरं, आता कोणी यायच्या आधी मी जाते. हो, काळजी घ्या. चला येते. आणि थँक्यू. वेलकम. वाह, म्हणजे तुझं आणि आईचं बॉन्डिंग बघून आमचं मन खूप भरून आलं होतं. मी तिथे जस्ट रडणारच होतो. काय ते प्रेम देवा. पण खरं आहे इंद्रा, हा दिवस बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. दिवस बघायलाही मिळाला, जगायलाही मिळाला, समाधान वाटलं. असंच सगळ्यांची मनं जिंकत राहा, सगळ्यांना धरून ठेव, काय आनंदात राहा, सुखी राहा. बरं चला, आपण पण जेवून घेऊया आता. हो, या. मातुला कधी बोलायचं वाटतं. हॅलो हॅलो, हां येतोय आवाज? नाही नाही, मी ठीक आहे, फॅक्टरीतच बोलू आपण. यासाठी धडपड करावी लागते ना. तर काय, नुकतंच प्रेमात पडलेलं जोडप्यांसारखं ना असं चोरून भेटावं लागतं आपल्याला. असं चोरून भेटणं ती गंमत असते. हो का? आणि आपल्या असं चोरून भेटणं कोणाला कळलं ना तर काय होईल याचाही विचार करा. आणि जरा वयाचंही भान ठेवा. वय कोणाचं वय झालंय? माझं का तुझं? आमचं वय नाही झालंय. हो का? झालाय तुम्ही आता म्हातारी, वय नाही झाल्यामुळे. हे असं आहे तुमचं, मनातल्या प्रेमाला वयाची आठवण करून देता आणि मनाचं हिरोपण करून टाकता. तुमच्याला त्याच मनाला जरा आवर घाला. आणि मला आधी सांगा, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही भेटलात, 2 शब्द बोललात, जगणं सुंदर झालं. फास झाली हो गंमत. मला इतकी काळजी वाटते ना तुमची. मला आधी सांगा, तब्येत कशी आहे तुमची? माझ्या तब्येतीला काय होतंय? जेव्हापासून तुम्ही राणी आणि इंद्राची साथ द्यायला सुरुवात केली ना, तेव्हापासून माझा आजार कुठच्या कुठे पळून गेलाय. आता तो परत काही यायचा नाही. हे सगळं मी तुमच्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच करते. त्यांनी कोणासाठी काही करू देत. मला तर ह्या गोष्टीचं समाधान आहे की मालती मॅडमने मला ह्या कुटुंबाचा भाग समजला. तिने काही समजलेलं नाही. तू भाग पडलेस तिला असं समजण्यासाठी आणि तू एफर्ट्स घेतलेत का सगळ्यासाठी. आय मस्ट अप्रिशिएट इट. पण सर, तुम्ही आणि आबांनी जर माझी साथ दिली नसती ना, तर मी हे कधी साध्यच करू शकले नसते. मालती, हे सगळं तुम्ही आणि राणीच करून दाखवू शकता. जेव्हा घरातली स्त्री पेटून उठते ना, तेव्हा वाकड्या नजरेनं पाहणारे जग सुद्धा 2 पावलं मागे सरतं. जेव्हापासून तुम्ही राणीची साथ द्यायला सुरुवात केली, मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय. हो, पण त्या घरात जरा जपून राहा. कोणाला संशय होऊ नका.
आणि लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करा. हो, लवकरात लवकर ते पेपर शोधणार आहे आणि तडक इकडे निघून येणार आहे. काय मग मालती? नाही म्हणजे ह्या जयसिंगराव माडकाशिवाय मालती माडिक राहू शकत नाहीत वाटतं. झालं तुमचं. तुम्ही ना जरा जास्तच खोड्या काढताय माझ्या. काय मालती, जेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये अंतर निर्माण होतं ना, तेव्हा एकमेकांची किंमत कळते. अच्छा, म्हणून तुम्हाला आता माझी किंमत कळते का? शांत खाऊ असं ना. बरं सॉरी चुकून झालं. बरं, हे घ्या, डबा घ्या. बरं. आणि जेवण चांगलं झालं होतं सांगा. नक्की सांगतो. जा आता, जातो, तुम्ही पण जा. काळजी घ्या आणि तुम्ही पण घ्या काळजी. येते. तुम्ही इथे? राणी इंद्रा, मालती निरोप दिलाय. जेवण छान झालं होतं तर मी ठेवतो. तुझ्या हाताला लागलंय ना. आणि तुझ्या आईचं आजपर्यंत उतू चाललं होतं. नाही म्हणत होती कधी एकदा आपल्यासोबत राहिलाय ते असं झालंय तिला. हो, म्हणजे आईमध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस होतात असं वाटतंय ना. चेंजेस पॉझिटिव्ह व्हायला लागलेत, पण बायको म्हणून एक अडचण आहेच. कोणती हवा? अरे कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याचं मनच कळत नाही. मग त्यावेळेला मी गाणं म्हणायचो, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. अबं माझी पण सेम सिच्युएशन आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. मी आलेच. मी आहे आत. हो, हो, तुझं काय चाललंय ते बघत होते. काय चाललं होतं म्हणजे मालती, तुला ह्या घरात एकटीला करमत नाही ना. सगळ्यांची आठवण येत असेल, मग तरीही तू एकटी का राहतेस तर मालती? अगं तू त्या सगळ्यांना समजावून सांग ना, तुझं नक्की ऐकतील ग ते. मालती, मी काय म्हणते, ऐक ना, आपण पुन्हा एकदा पहिल्यासारखं एकत्र आनंदाने राहूया ना सगळे. झालं? मी काय करायचं हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. मी तिथे गेले होते कारण त्यांची तब्येत बरी नाहीये. काळजी तर वाटणारच ना. शेवटी मी त्यांची बायको आहे आणि असंही माझ्या नवऱ्याचीच काळजी घेते मी.